जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी। जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी। जय देवी करवीर पुरवासिनी सुरवर मुनि माता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलकारे जठरी जन्म विलाधाता सहस्रवदनी भूधरन पुरे गुणगाता। जय देवी मातुलिंग गदायुत खेटकर विकिरणी झळके हाटक वाटी पीयूष रस पाणी माणिक दशना सुरंग दासन मृगनयनी शशिधर वदना राजस मदनाची जननी। जय देवी तारा शक्ती अगम्या शिव भजका गौरी सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निगमागम सारी प्रगटे पद्मावती निज धर्माचारी। जय देवी अमृत भरिते सरिते अघदुरिते वारी मारी दुर्घट असुरा भव दुस्तर तारी मारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप दावी निर्धारी। जय देवी सामाजिक संस्था आणि ऋषाली मंचमध्ये आपलं सरांचं स्वागत होत आहे। मंगळागौरीचे आपण विविध कार्यक्रम आजपर्यंत यूट्यूबवर बघत आलात। तसेच आज आम्ही मळेगाव ह्या गावामध्ये आलेलो आहे आणि महालक्ष्मी मातेचं इथे मंदिर आहे। ह्या गावामध्ये खूप पुरातन मंदिर आहे, पण त्याचा मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी मोठा जल्लोषात हा मार्गशीर्ष महिन्यातला कार्यक्रम होतो। त्यांचा शेवटच्या गुरुवारी यात्रा वगैरे इथे भरते आणि भंडाऱ्याचा असा त्यांचा कार्यक्रम असतो। त्याच अनुषंगाने इथे आज मंगळागौरीचाही कार्यक्रम घेण्याचा आम्हाला योग लागला आणि सुंदर पद्धतीने इथल्या गावातल्या महिलांनी प्रतिसाद आम्हाला दिला आणि मंगळागौरीचा सुंदर असा कार्यक्रम आज इथे संपन्न झाला आणि तोच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पण पाहायला मिळणार आहे। तसेच ते आज गावकरी आहेत आमच्या बरोबर, त्यांच्याकडनं आपण गावातल्या महालक्ष्मीच्या मंदिराची थोडीशी एक कथा ऐकून घेऊया। पुरातन मंदिर आहे, मग त्याच्या संदर्भात त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊया। महालक्ष्मी महोत्सव मळेगाव सन 2025 वर्ष 11वे। आज या ठिकाणी दिवसभर अतिशय जल्लोषात आणि उत्साहात हा कार्यक्रम संपन्न होत आहे। आई महालक्ष्मीचं हे मंदिर फार पुरातन काळापासून असून या माता महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये सर्व भाविक भक्तांची रांग लागत असते। त्या पाठीमागचं कारण की आई महालक्ष्मीवर या भक्तांची अपार अशी श्रद्धा आहे। त्यांना त्यांचा अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या अनुभव आलेला आहे आणि त्यामुळं आई महालक्ष्मीवर नितांत प्रेम करणारे असे भाविक भक्त आज जरी एक दिवसाचा हा जल्लोष असला तर वर्षानुवर्ष या दिवसाची महती की या दिवसाचं महत्त्व टिकून राहील अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न होत असतो। सकाळपासून या ठिकाणी अतिशय अभिषेक असेल, हरिपाठ असेल, तदनंतर या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम, मंगळागौर सारखा पालखी सोहळा, नंतर संध्याकाळी हरिपाठ, भजनाची डबलबारी अशा प्रकारचे अतिशय आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतात आणि त्यामुळं जवळजवळ 2,500 ते 3,000 लोक संध्याकाळी या ठिकाणी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतात। त्याचबरोबर देवीच्या दर्शनासाठी देखील या ठिकाणी लोकांची रांग गर्दी, खरे दर्दी जे असतात ते या ठिकाणी त्यांची गर्दी आपल्याला दिसून येते आणि त्यामुळंच हा वर्षानुवर्षाचा या ठिकाणी आज 11वं वर्ष आहे या महोत्सवाचं। हे वर्षानुवर्ष टिकून राहील याची शाश्वती देखील आम्हाला या महालक्ष्मीच्या कृपेने आम्हाला आहे। त्याचबरोबर आज या ठिकाणी ज्यांनी मंगळागौर कार्यक्रम जो घेतला सौ ऋषाली पाटील आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व त्यांच्या सहभगिनी यांनी अतिशय उत्तमरित्या आमच्या महिलांना खेळलो, अगदी हसत खेळत खेळवलं, आनंदाने त्यांना नाचायला गायला लावलं आणि त्यामुळं त्यांच्या समवेत आलेल्या सर्वांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या वतीनं आणि त्यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो। म्हणजे पूर्ण दिवस आपला कसा कार्यक्रम राहतो?
लोकांना माहिती होईल म्हणून ते सांगा फक्त. सकाळपासून सकाळी या ठिकाणी देवीचा अभिषेक राहतो. हा, आणि- तदनंतर त्या ठिकाणी तत्पूर्वी काकडा आरती, पहाटे काकडा आरती होते, नंतर अभिषेक होतो. अभिषेकानंतर या ठिकाणी हळदी कुंकू, आता नियोजित मंगळागौरचा कार्यक्रम झाला. आता संध्याकाळी पालखी सोहळा होईल आणि तदनंतर पालखी आरती या ठिकाणी झाल्यानंतर महाप्रसाद आणि तदनंतर भजनाचा कार्यक्रम, असा दिवसभर अतिशय एकच दिवसाचा कार्यक्रम पण अतिशय जल्लोषात आणि वर्षानुवर्ष स्मरणात राहील अशा प्रकारे पुढील वर्ष येईपर्यंत या वर्षाची झालेल्या कार्यक्रमाची पुनरावृत्ती होईल अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. धन्यवाद. राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा
घागर घुमू दे रामा पावा वाजू दे घागर घुमू दे रामा पावा वाजू दे आली गवर पावणी आली तशी येऊ दे आली गवर पावणी आली तशी येऊ दे घागर घुमू दे रामा पावा वाजू दे फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या आता आपल्याला बसून फुगडी खेळायची आहे. ज्याला येत असेल ना त्यांनी इथे यायचं, नसेल येत तरी या. मग आता बसूनच खेळायची आहे की धक्का लावायचा नाहीये, फक्त व्यवस्थित यायचंय. ज्या खेळत नाही त्यांनी मागे व्हायचं. मागच्या स्टेजवरच्या काय करतात, इकडे किती चांगला कार्यक्रम चालू आहे. या हा किती छान दिसतं, टाळ्या वाजवताना बघा बरं. उभे राहा, हळूच उभे राहा. हळू कुठेतरी चालू केलाय आता. मला यांचं नाव विव गाव काय काही काहीही माहित नाही, पण ह्या ताईंसाठी आधी एकदा जोरात टाळ्या वाजवा. बरं आता तुमचं नाव? वनिता प्रदेशी. वनिता
पिशील. एक मिनिट हसू नका, कारण की त्या फुगड्या खेळत होत्या, त्यांना लागलाय दम आणि त्यांना आनंद पण झाला असेल कदाचित, दम पण लागलाय, म्हणून मी म्हटली की आधी तुम्ही त्याच्यासाठी परत टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा काय. आता परत एकदा नाव सांगा. वनिता दत्तात्रय पिशील. आता तुमचं वय किती असेल साधारण? 60च्या पुढे गेले ना? हा? बघा त्या 60च्या पुढे वय असताना सुद्धा हा, छान खेळतायत. हा, म्हणजे कसं होतं, आता तरुण पिढीला लाजवेल असं त्या आजीची फुगडी होती, कारण की आता तरुण मुली बघितल्या का, मी मगाशी बोलली तरुण आल्याच नाही महिला, सगळ्या वयस्कर आहेत, पण त्यांनी न स्टॉप करता मस्तपैकी फुगडी घातली होती आणि शेवटपर्यंत खेळत होत्या. मग एखादा उखाणा घ्याल का? असू दे ना एखादा. आता एवढी वर्ष झाली ना, तुम्ही 2 मिनिटं ते आठवतील ना, मग सांगतील यांची फुगडी झाली का. वाजवल्या यांच्यासाठीच टाळ्या वाजवायच्या होत्या, काहींनी वाजवल्या नाही. का नाही वाजवल्या? वाजवा बरं. आता किती सांगितलंय तुम्ही, खेळता येवो न येवो, त्यांनी बसण्याचा प्रयत्न केला, कदाचित त्यांचे पाय पण दुखत असतील. दुखतंय? पाय दुखतंय? पण त्यांना आनंद घ्यायचा होता, त्याच्या सहभागी झाल्या, मस्तपैकी बसल्या, हात हलवत का नव्हेना पण फुगडी खेळली, याला म्हणतात आनंद. असा आनंद आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे. मागे स्टेजवर बसल्यात त्या बसूनच राहिल्यात, येतच नाहीत. पुढच्या कार्यक्रमात याला का? आता अजून एक नवीन खेळ खेळायचा आहे. आता कोंबड्या खेळायचा आहे आपल्याला. ज्याला येत असेल त्यांनीच यायचं आणि नसेल येत त्यांनी बसून घ्यायचं. हा, आता ताई आपल्याला एक उखाणा ऐकून दाखवणार का? तुम्ही घातलाय लुगडं, अभिनी घातले साडी, साडी किती भारी. माझे नाव नंदा चंद्रकांत पडोळ. नाव घ्यायचं उखाणा. नवऱ्याचं नाव घ्यायचं, नवऱ्याचं नाव. तुमचं नाव घ्यायचं ना. कुठे आहेत आपले? शंकराच्या पिंडीला नागाचा वेडा, नंदाचा चंद्रकांतचा जन्माचा जोडा. सुपल्या सुपाला भाकरी, हे सूप पुण्यात 15
Thank you.
देवी